मॅन ऑफ द सिरीजसाठी लाभलेले सलग 3 वर्षाचे सौजन्यदाते नवनिर्वाचित नगरसेविका प्रियाताई सुनील भाऊ गोवारी आणि सुनील भाऊ गोवारी यांच्याकडून एक फ्रीज त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती षटकारांचा बादशाह बाहुबली, गोलंदाजी मार्क वरती कामोड्याचा बाहुबली होता. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना बाला मिळेल. पहिला बॉल पडेल. फायनलची मॅच. रोशन म्हात्रे स्ट्रायकिंगला, सोनू पाटील. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. हा पंपूल केला आणि बॉलला इथे गोल देखील केला. पहिल्याच बॉलवरती रन्स मिळतील त्या 4. कणकणीत दणदणीत चौकाराने सुरुवात झाली अंतिम सामन्याची. सोन्या पाटीलने 3 बॉल 3 षटकार जर का लगावले, सोनूने रोशनच्या अगेन्स्ट 3 बॉल 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज रविराज भगत साहेब यांच्या माध्यमातून दिले जातील. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगला बीट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हाईट बॉल. त्यावरती चौकार. व्हाईट बॉल वरती चौकार आला. नऊ धावा डाबलकावरती आलात. 1 बॉलचा खेळ संपला. हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल. अवांतर धाव येते. एकंदरीत पहिल्या बॉलचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती अद्याप आलेल्या पाहायला मिळालात. हे प्रेशर आहे रोशन म्हात्रेवरती. फायनलच्या मॅचचा दडपण आहे. जास्तीचे एफर्ट लावण्याचा प्रयत्न करतोय सोनू. मागील मॅच मध्ये 7 धावा 20 बॉल मध्ये त्याने बनवलात. आत्मविश्वासाची शिदोरी त्याच्या पाठीशी आहे आणि तो आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. न हारता, न थकता, न थांबता. प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा झुकतं, नशीब सुद्धा हारतं. खुलातला बॉल सॉफ्ट आणि केला. ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल होईल. विकेट धाव येते. पहिल्या 2 बॉल मध्ये 11 बनल्यात. पहिल्या 2 बॉल मध्ये 11 धावा राहुल कबड्डी रसन बारा मिळाल्यात. 2 ला 11 आल्यात. धावा बनवायच्या आहेत. परेश म्हात्रे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. 2 म्हात्रे आता मात्र एकामेकाच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. बाजी कोण मांडणार? खरं तर 2 मातब्बर खेळाडू आहेत. प्रसिद्ध, प्रतिष्ठित आणि प्रतियश असा खेळाडू रोशन म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती चर्चेतील नाव आहे. गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. डाबल कबड्डी 11 आहेत विदाउट लॉस. यावेळेचा बॉल बाच्यातली कडा प्लेड ऑन. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. रोशन म्हात्रेने परेश म्हात्रेला आउट केलं. ऍक्शन रिप्ले बा. प्लेड ऑन झाला फलंदाज. उजव्याशीच्या बाहेरचा बॉल होता. बॅटला ब्रश झाला. शरीरावरती आढळला. यस्तांवरती आढळतोय परेश म्हात्रे बाद. सोनू पाटीलने अनेक संस्मरणीय इनिंग साकारलेले आहेत. धावांचे रतीप रचण्यासाठी तो जाणला जातो. त्याच्या विरोधात गोलंदाजी करणं खरं तर ही बाब सोपी नाही आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बाला मिळतात. जीवन भेंडे मैदानावरती येत असताना बाला मिळतात. सुनील तांडेल आणि त्यांच्या साथीला विजय पिल्ले यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. सुनील तांडेल यांच्यासाठी खरं तर आता एक असिस्टंट थोड्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. डे नाईटच्या अनेक स्पर्धा सातत्याने करतात. खरं तर त्यांच्या स्वभावाला मागणी आहे. त्यांच्या कार्य बोलतं. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉल.
पाना अनेक वेळा आपण म्हणतो ना, चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. पंच म्हणून त्याच वेळेला मागणी होते ज्या वेळेला तुमचं कार्य चांगलं होतं. नवीन पाठक मैदानावरती आलं, स्वागत झालं, भव्य स्वागत. अकूट टप्प्याची गोलंदाजी होते जीवन भेंडेंच्या अगेन्स्ट. डॉट बॉल आले, 12-1 आहे. 12 धावा डबल कबड्डी पाहायला मिळाल्यात. रोशन या मैदानावरती सातत्याने त्याला मोठा इनिंग साकारताना पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल आणखीन एक डॉट बॉल येईल. वेगाने गोलंदाजी, सोशल डिस्टन्सिंग पहा काय चांगलं मेंटेन केलं गोलंदाज रोशनने. टप्पा चांगला, भेदकता चांगली, अचूकता चांगली, नैपुण्यता चांगली, कलात्मकता चांगली. फलंदाजांवरती नामुष्की ओढावली त्याने. पुढचा बॉल रोशन उजव्या अशीच्या बाहेर होता. इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, थ्रू दी कव्हर, चौकार. शेवटच्या बॉलवरती चौकार येत असताना बाला मिळाला. 16 धावा डबल कव्हर दिल्यात. एक फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला 16-1. जीवन भेंडेने देखील 3 बॉल फेस करत असताना एक चौकार फायनली त्याच्या बॅटमधून आला. जीवन भेंडे आणि त्याच्या साथीला सोनू पाटील 2 बॉल 5 वरती सोनू बॅटिंग करतायत. 3 बॉल 4 जीवन भेंडे यांना तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये 16 आल्यात. पहिल्या षटकामध्ये 16 पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये फेरबदल होत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती कोणाला इन्व्हाइट करण्यात येईल. आदरणीय रविराज भगत साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. सोनू पाटील सरून खास करून, कारण 3 बॉल 3 षटकात त्याने ठोकले. तर 3,000 रुपयाचा कॅश प्राईज राहील. बारक्या कांबळे त्याच्या अगेन्स्ट जरी मारले 3 बॉल 3 षटकार तर 1,000 रुपये. चुकीची दुरुस्ती. शंकरजी मात्रे यांच्या माध्यमातून देखील 3 बॉल 3 षटकार सोनीने ठोकले तर 2,000 रुपयाला कॅश प्राईज देण्यात येईल. डबल कव्हरची 16 आहेत. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू राहिला, दिशाहीन. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अवांतर राव, व्हाईट बॉल. 17 बनल्यात. 17 धावा डबल कव्हर दिल्यात. धन्यवाद. विशेष करून आभारी आहोत प्रवीणजी पवार सर. खरं तर थोड्या दिवसामध्ये मला वाटतं आधार कार्ड देखील त्यांचा इथलाच काढला जाणार आहे. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मुक्काम पोस्टचा तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि तो आमच्याशी नडतो ना, तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगात मारला बॉल. षटकार आला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे 23-1. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा डबल कव्हर दिल्यात. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल आणखीन एक लगातारचा दुसरा. वन मोर, अनदर बिग हिट. षटकार. शंकर म्हात्रे साहेब यांच्याकडून 3 बॉल 3 सिक्ससाठी 2,000 रुपये. ओ, काय जबरदस्त पारितोषिक सर. तिसरा येईल का? तिसरा येईल का? चर्चा होऊ लागली आहे. 2ला 2 आल्यात. रविराज भगत साहेब यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे 1,000 रुपयाचं. 2 बॉल 2 तर आलेत. सोनू 1 पाऊल मागे आहे. खोलातला बॉल होता, तिसरा मारला नाही त्याने. लो फुलटत होता आणि तो प्लेसमेंट चांगली आहे त्याची. ऑन साईडला बॅटचा चेहरा लवकर खुला केला. ऑन साईडला मनगट वळवली. पण अनेक वेळेला आपण म्हणतो ना, मन, मेंदू आणि मनगट एकत्रित आणावं लागतं आणि ते इथे आणलं. सिंगल मिळाली. सिंगल मिळते. संघात डबल मिळालात. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 31 बनल्यात. सोनू पाटील बॅटिंग चांगली करतोय. तो रंगात आलाय. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल निश्चित. दोरीचा प्रयत्न झाला. दोरी देखील कम्प्लीट होईल. 33 धावा डबल कव्हरची. 21 धावसंख्येवरती 6 बॉल 21 धावा. नॉट आउट बॅटिंग करतोय सोनू पाटील. 33-1. पुढचा बॉल खोलातला होता. स्टँड अँड डिलिव्हर्ड.
स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग अँड स्ट्रॉंग, फ्लॅट, चौकार. चांगला सुख पाहायला मिळाला. परफेक्ट मुळे बॅट पाहायला मिळतोय. 37 धावा दाबल कबड्डी आहे. 37 ऑन द बोर्ड. 7 बॉल 25 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय सोनू पाटील. त्याचा एकंदरीत स्ट्राईक रेट पहा 357 चा स्ट्राईक रेट आहे. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळालेत. धावांचा बोलबाला. यहा वहा देखो जहा सारे जहा, बस आपलीच हवा. काय बॅटिंग केली भावा. धाव फलकावरती धावा 37. एक फलंदाज बाद. 37 ला 1. या षटकातील शेवटच्या चेंडू धावा खोऱ्याने आल्यात. एक तर निश्चित दोरीचा प्रयत्न केलेला नाही आहे या षटकामध्ये. 22 आला. बारक्या कांबळ्याने 22 धावा इथे खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. 38 बंडा 1 फलंदाज बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 ऑन द बोर्ड. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहतोय 38 आहेत. 2 षटकांचा खेळ एकंदरीत संपलेला पाहायला मिळाला. स्कोरकार्डवरती धावा जिथे पाहायला मिळाल्या त्या 38 आहेत. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये फेरबदल. नीरज मात्रेला इन्व्हाइट करण्यात आला. नीरज मात्रे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. चला गाडी लवकरात लवकर बाहेर घेऊ द्यात. धावा दाबलकावरती आहेत. 1 फलंदाज बाद. सोनू अजूनही मैदानावरती आहे. 26 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 26 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. एकटा लढतोय. किती बी समोर येऊ द्यात त्यांना एकटा बास. एकटाच लढतोय खेळाडू. हाफ ट्रॅकर होता. फटका बसला. झेल महत्वाचा आहे. बारक्या चेंडूच्या खाली झेल टिपला. महत्वाचा बॅटर सोनू बाद. बॅटचा बोलबाला राहिला होता. झंझावाती खेळ करत होता फलंदाज, परंतु अशा क्षणाला विकेट टेकर गोलंदाजी मार्क वर देत असताना पाहायला मिळाला आणि झेल इथे टिपण्यात आला. ला 2. 38 धावा दाबलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर निकू गोवारी मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. खरं तर आता मात्र आशेचं किरण म्हणून त्याच्याकडे पाहिलं आहे. संघ अडचणीमध्ये नाही, सुस्थितीमध्ये. इथून संघाला सावरावं लागेल. स्वतःला आवरणं, संघाला सावरणं हे त्याच्यासाठी सर्वाधिक महत्वाची आणि मोलाची बाब राहणार आहे. धावाही गोळा करायच्या आहेत. लढायचं, नडायचं, घडायचं आणि जिंकायचं या ब्रीद वाक्यानुसार त्याला परफॉर्मन्स करावा लागणार आहे. 38 बंडात 2 फलंदाज बाद. 38 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर ठेवला होता. एक स्नॉटर होता. अनप्लेबल डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नीरज मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळते. टप्पा चांगला त्याच्याकडे. क्रिकेटमध्ये टप्पा आणि सिनेमामध्ये कटप्पा सर्वाधिक महत्वाचा राहतो. टप्पा चांगला आहे त्याच्याकडे. पुढचा बॉल आडवा बॅटने फेकून दिला. आडवा हाताने घेतलं गोलंदाजाला. टप्पा झाला आणि कार्यक्रम देखील झालाय.
षटकार. 44 धावा दाबलकावरती. 44 ऑन दी बोर्ड. फटकेबाजी पहा मैदानावरती सातत्याने केली जाते. ला 2 आहेत. पुढचा बॉल आराम विकेटने लिडिंग एज घेतली. फाईन लेगला चेंडू बीट करेल सीमारेषेच्या बाहेर आणि किणे घेतो चौकार. धावा धावा धावांचा जणू का सेलच लागला मैदानाच्या आतमध्ये. वेगाने धावा येत असताना पाहायला मिळाला. रन्स आणि रन्स. विकेट गमावल्या जिथे मात्र एका क्षणाला असं वाटलं होतं की धावा थांबतील. सोनू बाद झाला. निकू आला आणि निकू थांबायचं काही नाव घेत नाहीये. थांबायचं नाव गड्यात थांबायचं नाही असंच म्हणत तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. 48 ला 2. आडवा बॅटने बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. षटकार मारला इथे. खतरनाक बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. 54 धावा दाबलकावरती आहेत. 54 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. निकू गोवारी अतिशित्तेवर दाखवलं त्याने. जणू काय वजन निर्धारच केलाय. केवळ मोठ्या फटक्यांमध्ये डील करायचं आहे. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. फलंदाज म्हणतोय 6चा पाडा आणि त्याने मैदानाच्या आतमध्ये घातला राडा. राडाच घातला त्याने. धावा गोळा करतोय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. 54 ला 2 आहेत. चला या षटकातील अजूनही आपण पाहिलं तर काही चेंडूचा खेळणं बाकी आहे. थोडी घाई करा. या आपण महत्वाच्या सामन्याकडे बघतो आहोत जिथे एक फायनलच्या मॅच मध्ये एक मात्र खेळाडू मैदानावरती लढू लागला. आता मात्र निकू गोवारी. 4 बॉल 16 वरती 2 नॉट आउट. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल दिशाहीन राहिला. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळाला. 55 ला 2 आहेत. अवांतर धावा. नीरज मात्रेला तुम्ही पाहताय 17 धावा त्याच्या या षटकामध्ये अद्याप आल्यात. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर डॉट बॉल येईल. षटक इथून संपलं. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय. 55 धावा दाबलकावरती आहेत. दोन फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपला. 55 ला 2. बॅटिंग करतोय टॉस आल्यानंतर मास्टर सूर्या. ला 2. 55 ला 2. 55 धावा दाबलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. 2 षटकांचा खेळ बाकी राहिला. गोलंदाजीमध्ये फेरबदल. फायनलची मॅच. गोलंदाजी मार्क वरती इन्व्हाइट होत असताना पाहायला मिळतं गोलंदाज प्रताप लाड गोलंदाजी मार्क वरती असताना पाहायला मिळतात. 55 ला 2 आहेत. शेवटच्या 2 षटकांचा खेळ अजून बाकी राहिलाय. मास्टर सूर्या बॅटिंग करतात संघ खेळाडू. आडवा बॅटने ऑन साइडला फ्लिक केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षकाला उलकावणे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावा 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 आणि धावा. मैदानाच्या आतमध्ये जद्दोजहद ही मेहनत मैदानावरती या खेळाडूंची पाहायला मिळते. धावा येतात ऑन साइडला. जीवन बेंडेच्या बॅटमधून चौकार आला.
4 बॉल 8 वरती 2 नॉट आउट. 59 धावा धावलकावरती आहेत. 200चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळाला, परंतु शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये 400 ते 500चा स्ट्राईक रेट मेंटेन करावा लागतो. बॅटिंग करावी लागेल त्याला. आडवा बॅटने पुन्हा एकदा ऑन साईडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येणार आहे. सिंगल येईल. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. धावलकावरती धावा एकेरीच्या मदतीने 60 बनल्या. अजूनही आपण पाहिलं एकंदरीत 10 बॉलचा खेळ बाकी आहे. फर्स्ट इनिंग भाष्य सूर्या टॉस परास्त झाले. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळते. प्रदीप लाड, प्रताप लाड गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. प्रताप लाड यांना तुम्ही पाहताय. प्रताप लाड विकेटचा रकाना त्यांना भरावा लागेल. याची दान देगा देवा कोणीतरी विकेट घ्यावा. आडवा बाटणे क्लासिकल अंदाज. आ रा 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 खतरनाक षटकार. फटका पहा. निकू गोवारी पाहावा आणि पाहतच राहावा इतकी देखणी आणि तोले जंग फटकेबाजी तो करतोय. दर्जेदार आकर्षक फटकेबाजी. बावीस धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करत निकू गोवारी. 3 षटकार 1 चौकार. खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी. आडवा बाटणे आणखी एक धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुनील तांडेल यांची षटकार देण्याची एक वेगळी यादा आहे. काही वेळेला वाटतं की व्हाईट बॉल देतात की काय. षटकाराला संघाची धावसंख्या 72. 2 फलंदाज बाद. 72 बनल्यात. 28 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतो निकू. यावर आणखीन एक लगातारचे 3 चेंडू 3 षटकार आलेत. अफलातून खेळ. भाऊशी पंगा डबल वार. चौकात चौकात गोळीबारच करायला घेतले त्या खेळाडूने. षटकार आलेत. 78 ला 2 आहेत. 8 बॉल 34 धावसंख्येवरती निकू गोवारी बॅटिंग करतात. तब्बल 425चा स्ट्राईक रेट आहे त्यांचा. 78 ला 2. धावा धावलकावरती 2 फलंदाज बाद झाले पाहायला मिळालेत. 8 बॉल 34 वरती बॅटिंग करतोय हा फलंदाज. अर्ध्या शतकाची अपॉइंटमेंट घेतली का त्याची चर्चा निश्चित होईल. अर्ध्या शतकाची अपॉइंटमेंट या खेळाडूने घेतली का त्याची चर्चा निश्चित होणार. गवसणी घालेल का खेळाडू अर्ध्या शतकाला. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. फायनलची मॅच ग्रँड फिनाले जिथे मात्र आपण पाहत आहोत कामोडी प्रीमियर लीग. पुढचा बॉल. आडवा बॅटने चौथा आला. क्षेत्ररक्षक तैनात. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. कमालीचे एफर्ट बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळाले. नीरव होते त्या ठिकाणी. चेंडूही अडवला आणि धाबा देखील. संघाची धावसंख्या केवळ पाहायला मिळेल एकेरीच्या मदतीने 79 ऑन द बोर्ड. 79 धावा धावलकावरती आहेत. 79 ला 2. शेवटच्या षटकाचा खेळणं बाकी. सर्वेश पाटील यांच्याकडून 1,500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. निकूने जर का अर्धे शतक केलं तर सर्वेश पाटील यांच्या माध्यमातून 1,500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे.
निकू गोवारी 9 बॉल 35 वरती नॉट आउट आहे. अर्ध्या शतकासाठी 1,500 रुपयाला कॅच प्राइज आलाय. 79 ला 2 शेवटचा आणि अंतिम षटक. रोशन मात्रे इन्व्हाइट करण्यात आले त्यांना गोलंदाजी मार्क मध्ये. रोशन मात्रेंना पाहता गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झाल्यात. सर्वजी पाटील यांच्या माध्यमातून 1,500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. फलंदाज निकू गोवारीसाठी अर्ध्या शतक कंप्लीट होणार का? बॅटरला फॉलो केलंय रोशन. एकाच वेळेला दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब आहे त्याकडे. वेगाने गोलंदाजी करतो, सातत्य राखतो गोलंदाजीतलं. क्रिकेटची आ ई नियमपर्यंत जाणतो आणि ती गिरवण्यासाठी हा खेळाडू नेहमी कटिबद्ध राहिलाय. 79 ला 2 उजव्या यशीच्या बाहेर होता. लटकट केला, डेलिकट पाहायला मिळतोय. अपीश होता, पनिश करण्याचा प्रयत्न थर्ड मांडला. क्षेत्ररक्षकाने रोखलंय, धावा रोखल्या गेल्या. 2 आलात. 37 वरती नॉट आउट निकू गोवारी. संघाची धावसंख्या धावल कव्हरची 81 बनली आहे. 81 ला 2. ला 2 आहेत. निकू गोवारी 11 बॉल 37 वरती नॉट आउट बॅटिंग करतात. 13 धावा अर्ध्या शतकापासून दूर आहेत. अर्ध्या शतक येईल का त्यांच्या बॅटमधून? निकू गोवारी स्ट्रायकर एंडला आडवा बॅटने केलाय, स्वीप केला, लॅप शॉट. क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल मिळवर दोरीसाठी पलटला निकू वेगाने. दुसरी धाव इथे पंच सांगा, कळवा लवकरात लवकर. DRS डिसिजन सिस्टीमचा वापर इथे करण्यात येईल. DRS चा कॉल करण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम स्ट्रायकर एंडला थ्रो झाला होता आणि या त्याची शहानिशा होईल. निकू आउट आहे. निकू रनआउटच्या स्वरूपामध्ये निकू गोवारी बाद होत असताना पाहायला मिळतोय. 12 बॉल 38 धावांची खेळ इथे संपली आहे. महत्वाचा फलंदाज इथे बाद झाला. निकू गोवारी आउट. स्ट्राइक पे रखने बोला तो तू किधर घुमा रहा है? तेरे को बोला सिर्फ स्ट्राइक पे रख. 82 धावा दाबलकावरती आल्या. 3 फलंदाज बाद झाले. निकूने आपलं काम चांगलं केलं. 12 चेंडू 38 धावांचे खेळ. एक वादळी आणि झुंजार खेळताचा इथे संपुष्टात येत असताना बाळा मिळालाय. या मॅचकडे आपण पुन्हा एकदा लक्ष देतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. अतुल पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतात. अतुल पाटील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. लिडिंग एज घेतली आहे चेंडूमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहे. क्षेत्ररक्षक दूर होतो. चेंडू बर्धन पोहोचल्यात. 2 धावा आल्या. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर पडेल. 84 बनल्यात. 84 ऑन दी बोर्ड. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. शेवटच्या उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पुढचा बॉल रोशन. कमी गतीचा बॉल. फिंगर रोल केली. आतमध्ये आणला बॉल. बस करून आतमध्ये येतोय. डॉट बॉल येत असताना बॉल मिळतोय. रोशन मात्र जी खासियतच राहिली आहे. सातत्याने चेंडू वळवतो. कधी आतमध्ये कधी बाहेर.
या टप्प्यावरती तो गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. हाँ बस इतने पे रख देने का. हाफ ट्रॅकर होता. बाची लिडिंग घेतली आहे चेंडूमध्ये. जजमेंट चांगला झेल टिपला. शेवट गोल झालाय. 84 ला चौथा फलंदाज बाद. 85 धावसंख्येचा टार्गेट फायनलची मॅच. चला बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात. फायनलची मॅच अंतिम सामना तुम्ही पाहताय. अंतिम सामना कामोडे प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. आज 2 KPL करण्याचा योग येतोय. चला मी विनंती करेन त्वरित बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतात. एक बनेंगे नेक बनेंगे. कामोटे प्रीमियर लीग लक्ष या सामन्यामध्ये टार्गेट सेट झालंय 85 धावसंख्येचं. 85 धावसंख्येचं एक मोठं लक्ष या ठिकाणी उभं झालेलं पाहायला मिळत आहे. मोठा आव्हान. चला आघाडीची जोडी मैदानावरती होतात. रोशन म्हात्रे आणि मला वाटतं बारक्या. 4 दिवसाची स्पर्धा शेवटाकडे निघाली आहे आणि आज प्रथमच या फायनलच्या मॅच करण्याचा योग आला आहे. सुशांतजी पाटील सर त्याच वेळेला विनोद जगदाळे यांचे मी आभारी आहे की त्यांनी फायनलच्या मॅचेस करण्यासाठी मला संधी दिली आणि स्वतः आमचे परेश म्हात्रे यांचं मी आभारी राहीन ज्यांनी इन्व्हाइट केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर मला वाटतं गेले 2 पर्व मी केवळ फायनलच्या दिवशी आणि केवळ 2 ते 3 सामन्यांसाठी देतोय. हा माझ्या मनाचा मोठेपणा नाही, समालोचकांच्या मनाचा मोठेपणा आहे की मला एवढ्या गोष्टीसाठी संधी दिली जाते. कारण फायनलची मॅच फर्स्ट इनिंग की सेकंड इनिंग त्यासाठी मारामारी आमच्याकडे कोण कोणती इनिंग करणार. परंतु आज या मंचावरती पुन्हा एकदा आम्ही जुळलोय गेल्या 2 पर्वामध्ये आणि खास करून जयमान कामोटे मी त्याच गोष्टीचं आभार मानतोय. लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं जिथे मात्र पाहायला मिळते टार्गेट आहे 85 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. 85 धावसंख्येचा पाठला किती करायचा आहे. निलेशजी धनावडे यांच्या माध्यमातून कॅश फ्राय झालं. बारके आणि रोशनने जर का सामना जिंकून दिला तर 1000 रुपये कॅश फ्राय देण्यात येईल. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते उत्तरार्ध पहिला बॉल तो निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला.
यावेळेचा बॉल आडवा बॅटिंग करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. लगाताचे 2 चेंडू, चांगली गोलंदाजी कुशाल कुंदरच्या माध्यमातून पाहायला मिळते. टप्पा चांगला त्याच्याकडे, लेदर बॉलचा गेल्या अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्याकडे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूने वेगवान गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली आहे. कुशाल कुंदर यांना गोलंदाजी मार्क मध्ये तुम्ही पाहताय. वेग प्रचंड आहे त्याच्याकडे, टप्पा सातत्याने बदलत असताना पाहायला मिळतो. खरं तर एक खुल्या गटामध्ये देखील अनेक वर्ष या खेळाडूला पाहायला मिळालाय, परंतु स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. रोशन मात्रेने पाहिलंच नाही या बॉलकडे, षटका टोकला त्याने. लांब लचक फटका घेतलेला पाहायला मिळाला. रोशनने फटका केला आणि बॉलकडे पाहिलंच नाही, बॉलकडे एका क्षणाला पाहिलंच नाही त्याने. पुढचा बॉल कुशल, कमी गतीचा होता, फिंगर रोल केली होती यावेळेला. बॅकअप द लेन ठेवला, मागील बॉल वेगाने टाकला, वेगाचं प्रत्युत्तर वेगाने दिलं, परंतु असताना बाला मिळतोय. 6 धावा डबल कव्हर दिलेत, 6 धावा डबल कव्हर दिले. 4 चेंडूचा खेळ संपला. पुढचा बॉल, खोलातला चेंडू होता, क्षेत्ररक्षक तैनात. जय टिपला. या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट प्राप्त झाली आहे. कुशल कुंदरला विकेट त्याने मिळवली. फलंदाज क्रमांक पहिला रोशन मात्रेबाद. कुशल कुंदर विकेट प्राप्त करत असताना बाला मिळतोय. धक्का त्याने दिला प्रतिस्पर्ध्याला. सर्वाधिक मोठी विकेट या सामन्यातील एक मोठी विकेट होती आणि ती प्राप्त झाली मिडॉनला. सहा धावा फलक्यावरती आहेत. पहिला फलंदाज बाद झालाय. पुढचा बॉल, यावेळेला प्लेड ऑन, आणखीन धक्का. फलंदाज बॅटिंग साठी नीरज म्हात्रे आले आणि गेले देखील. लगाताच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात कुशल कुंदर. सहा धावा डबलक्यावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. कुशल कुंदर हॅट्रिक वरती आहेत. पुढच्या षटकामध्ये जर का आले आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली त्यांनी, तर एक युनिक हॅट्रिक त्यांच्या नावावरती नोंद होत असताना पाहायला मिळेल. स्पर्धेच्या माध्यमातून एक युनिक हॅट्रिक नोंदवली जाईल. 6 धावा डबलक्यावरती आहेत. 2 फलंदाज बाद झाले पाहायला मिळालेत. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल होत असताना पाहायला मिळतोय. निकू गोवारी, काय दर्जेदार खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. क्लासिकल आणि स्टायलिश अंदाजामध्ये बॅटिंग त्यांनी केली. आदरणीय रविराजी भगत साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. निकू गोवारीने जर का विकेट बारक्याची मिळवली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. 1000 रुपयाचा कॅश प्राइज. धावफलकावरती धाबा किंवा 6 2 फलंदाज बाद. यावेळेचा बॉल हवेमध्ये राहिला होता. क्षेत्ररक्षक मागे गेला, कुंदन होते त्या ठिकाणी. इथून मात्र चेंडू निसटलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार येत असताना बाला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या बरोबरीने 10 बनली आहे. 2 फलंदाज बाद झालेत. 10-2. पुढचा बॉल निकू उजव्या हस्तीच्या बाहेर लटकट केलाय.
डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. बारक्या कांबळेच्या बॅटमधून चौकार. निकू गोवारीने जर विकेट मिळवला ना बारक्याचा तर 500 रुपयाचा कॅश प्राइज राहुल जोंबाडे यांच्या माध्यमातून आदरणीय रविराज भगत साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये एकंदरीत 1500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. बारक्याच्या बॅटमधून चौकार आला. जिथे 14 बनल्यात पहिल्या 2 मध्ये 2-4 आलेत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज फाईन लेगला बीट केलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तीन बॉल 3 चौकार येत असताना पाहायला मिळाले. लगातारच्या 3 बॉलवरती 3 चौकार. समीकरण बदलू लागली. 18ला 2 आहेत. मॅच मध्ये शिरकाव झालाय. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कमबॅक चांगलं होतं निकू गुवारीच्या माध्यमातून. शिवांश ट्रान्सपोर्ट टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये. फायनलची मॅच कामोडी प्रीमियर लीग तुम्ही पाहत आहात. अंतिम आणि मेगा फायनलचा सामना. ग्रँड फिनाले. पुढचा बॉल आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. पिचिंग आउटसाइड द ऑप्शन हे सांगण्याचा प्रयत्न केला अंपायर्सने. हा बॉल खोलामध्ये होता. उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. 18 बनल्या. 2 फलंदाज बाद झालेत. 18ला 2. विजयासाठी अजूनही 19 बॉल आणि 67 ची गरज. 19 चेंडू आणि 67 धावा. 19 चेंडू 67 ची गरज राहिली या सामन्यामध्ये. बारक्या स्ट्राईक. निकू पुढचा बॉल आडव्या बॅटने केलाय. उंच गेला. लांब नाही. क्षेत्ररक्षकच्या खाली. कॅच ऑफ. कॅच ऑफ. बारक्याचा झेल सोडणं त्याला जीवदान देणं हे घातक आणि हानिकारक ठरू शकतं. झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जिथे जाऊन पोहोचते 19. 2 फलंदाज बाद. येणारे बॉल राहिले 18. 18 मध्ये विजयासाठी 66 ची गरज. अठरा बॉल आणि 66 ची गरज. 18 चेंडू आणि 66 ची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. हॅट्रिकचा बॉल घेऊन कुशाल कुंदर दाखल होत असताना बाला मिळतोय. कुशल कुंदरने या बॉलवरती विकेट मिळवली तर मागील षटकाच्या लास्टच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात. युनिक हॅट्रिकची नोंद झाली असते. आता ती होईल की नाही. वाईट बॉल आहे. हॅट्रिक तर कन्सिडर होणार नाही. वाईट बॉल. या डीआरएची मागणी करण्यात आली आहे. वाईट बॉल तर आलाय. डीआरएस घेण्यात आलाय. यष्टिरक्षकाला बॉल लागला आणि तदनंतर स्टंप वरती आढळला. बेल्स रिमूव्ह झालात आणि हा जिथे मात्र अपील करण्यात आले पाहायला मिळते. प्रथमतः हा बॉल पहा. डावी यष्टी सोडून जाणार होता. वाईट बॉल तर आलाय निश्चितच. परेश म्हात्रेने दाखवलेली कलात्मकता पहा. बॉलला त्याने पाय टाकला. केवळ पाय जरूर लावला आणि बॉल थेट यष्टांवरती आढळलाय. प्रत्येक कॅमेरा अँगलने या साऱ्या गोष्टीची शहानिशा निश्चित होईल.
थर्ड अंपायर आवर्जून या गोष्टीकडे लक्ष वेधतात. कीप रोलिंग. विविध कॅमेरा अँगलने सातत्याने पाहिलं जात आहे. सातत्याने पाहिलं जातं. बेल्स रिमूव्ह झाल्यात का? तर हो, फलंदाज आणखीन धक्का लागलाय. फलंदाज बाद. पहा, लाईव्हला दाखवलं जात आहे. रोशन लाईव्हला आपण दाखवतोय. पहा, त्याची शहानिशा करा. आता सध्याच्या घडीला लाईव्हला जे क्षणचित्र दाखवले जातात ते बघा. लाईव्हला आत्ता जे दाखवलं जातं ते बघून घ्या. लाईव्हला जे दाखवलं जातं ते आता पाहून घ्या. चला, विकेट तर मिळाली. आता अंपायर आता प्रश्नचिन्ह मला या गोष्टीचा आलाय. बॉल वाईड आहे, स्टंपिंग आहे. आता हॅट्रिक काउंट होणार की नाही, हा प्रश्नाचा अभ्यास तुम्हालाही करावा लागेल आणि मलाही. वाईड बॉल आहे, अनलिगल डिलिव्हरी, त्यामुळे कन्सिडर होत नाही. आणि दोनच विकेट काउंट झाला. स्कोरबोर्ड ही इंटरनॅशनल स्कोरबोर्ड ही दोनच विकेट दाखवतोय. हा प्रश्न मला तर सर्वात मोठा होता, कारण मागील षटकाच्या 2 बॉलवरती 2 विकेट. आता कुशल कुंदर हा माझा जवळचा मित्र आहे, पण मी तर अशी अनाउन्समेंट करू शकणार नाही की विकेट हॅट्रिक झाली म्हणून. व्हाईट बॉल आला, अनलिगल डिलिव्हरी, कार्यक्रम तिथे संपला. परेश मात्र होते यशांच्या पाठीमागे, परंतु सोनू अगदी जवळ आले होते. 20ला 3. 20 धावा फलकावरती. तिसरा फलंदाज बाद झाला. पहिला अनलिगल डिलिव्हरी वरती विकेट आली आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला. पहिला बॉलवरती आक्रमण, विकेट गमावला. त्याचा काही गम नाही या खेळाडूंना. आपण डावा गोळा करण्यासाठी आलो. लेट आल्यात, थेट आल्यात आणि ग्रेट आल्यात. पहिल्या बॉलवरती चौका ठोकला निलेश म्हात्रे. आणखीन धक्का. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. कुशल गुंदर, विश ऑल द बेस्ट आणि अभिनंदन. ती हॅट्रिक कन्सिडर होते. हॅट्रिक कन्सिडर होते. गुगल वरती आम्ही सर्च करून बघितलंय. पहा ना, मला वाटतं की टेक्नॉलॉजी जी आहे ना ती मागे नाही आहे. मी जसा उल्लेख केला, एक प्रश्न टाकला आणि लगेच 4-5 फोन आले माझ्याजवळ. कन्सिडर होते ही हॅट्रिक. व्हाईट बॉल जरूर आला, यष्टीचित झाला खेळाडू. स्टंपिंग.
त्यावेळेचा बॉल हलक्यात इथे केला होता. सिंगल निश्चित येते परंतु येते सिंगल कंप्लीट. फायनलची मॅच मैदानावरती चालू आहे. बॉलरच्याच अकाउंट मध्ये ती विकेट आली आणि त्या कारणास्तव 3 विकेट लगातारच्या 3 बॉलवरती कुशल कुंदरने मिळवल्या. 24ला 4, चारहीच्या 4ही विकेट एकाच गोलंदाजाने मिळवल्यात. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू हवेमध्ये आहे. 5 फॉर कंप्लीट होणार का? 5 विकेट ऑल. 5 फॉर कंप्लीट केला कुशल कुंदरने. टाळा होता त्याच्यासाठी एकदा जोरदार. 5 विकेट घेतला त्याने फायनलच्या मॅच मध्ये. पाच विकेट आणि 11 धावा इथे मात्र येत असताना पाहायला मिळाल्यात. यावेळेचा चेंडू कोलातला पाहायला मिळाल्यात. आमचे कृष्णा मिश्रा खरं तर आज कामोठ्या क्रिकेटची ओळख आहेत. ज्यांना तुम्ही पाहता हॅट्रिक कन्सिडर होते की नाही त्याच्यासाठी जी थोडीशी चर्चा चालू आहे. 24ला 5, 5 विकेट एकाच गोलंदाजीने मिळवल्यात. 2 षटक हाताळले कुशल कुंदरने. धावा खर्च केले 11, 5 विकेट त्याने मिळवल्यात. 24ला 5. पंचवीस धावा दाबलकावरती आहेत. आता हा प्रश्न जो आहे ना मला वाटतं विजय पिल्ले आपण अनिल चौधरी सर यांना विचारूयात, जे IPL चे अंपायर आहेत आणि सध्या ISPL ला अंपायरिंग करतात, इंटरनॅशनलचे अंपायर. त्यांच्याकडे आपण हा प्रश्न घेऊन जाऊयात. 25ला 5. जीवन भेंडेचा पहिला बॉल यष्टिरक्षकाचा भेद घेतोय आणि किणेक फलंदाज बाद झालाय. मी निघालो तुम्ही येताना असंच म्हणत फलंदाज आणि किणेक फलंदाज बाद झालाय. कामोठे प्रीमियर लीग फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि फलंदाज केवळ हजेरी लावू लागलेत. शिवांश ट्रान्सपोर्ट्स मास्टर सूर्य हा संघ त्याचे पुरस्कर्ते आदरणीय अतुलजी पाटील साहेब. खर तर या नावाच्या मागे आणि पुढे नक्की काय त्याची चर्चा सातत्याने व्हायला लागली आहे. अतुलजी पाटील साहेब नेहमीच आपण पाहिलं तर फायनल मध्ये येताना हा संघ नेहमीच पाहायला मिळतो. गतवर्षी आणि देखील या वर्षी देखील धाव फलकावरती 25 सिंगल आली आहे. 26 धावा धाव फलकावरती एक सिंगल आली. नवीन बॅटर मैदानावरती प्रवीण कवडे आणि त्यांच्या साथीला गणेश. 26ला 6. येणारे चेंडू राहिले 10. 10 मध्ये 59 ची गरज. 10 चेंडू आणि 59 धावा. खोलातला बॉल स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगले झालंय. 9 चेंडू आणि 58 ची गरज. 9 चेंडू आणि अजूनही 58 ची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 58 ची गरज. या सामन्यामध्ये जिथे मात्र पकड मजबूत झाली मास्टर सूर्य संघाची. सोनूची बॅट तितकीशी बोलली नाही परंतु निकूने काय खेळ केला. खोलातला बॉल ऑन साईडला लॉंग रनला क्षेत्ररक्षक तैनात. डीप मधून चेंडूवरती येईल सिंगल येते. एकीर धाव इथून पुन्हा येत असताना पाहायला मिळते आहे.
जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ कामोठे याचं विशेष करून कौतुक आपण करायला हवं. एक दर्जेदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं तुम्ही पाहताय. सिंगल येथे धावा जास्तीचे काय आलेल्या नाही आहेत. सिंगलने कामकाज चालू शकणार नाही. येणारे चेंडू शेष आले 7 मध्ये 56ची गरज. 7 बॉल आणि 56ची गरज. पुढचा बॉल उजव्या उशीच्या बाहेर होता. हा चेंडू दिशाहीन आहे. अजूनही 55ची गरज राहिली. 7 बॉल आणि 55 धावा. दिल्ली यहां से कोसो और काफी दूर है. फायनलची मॅच चालू आहे. ऑन साईडला लाफ केला. क्षेत्ररक्षक पाहत राहील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट पॅरलल इथून येत आहे तो षटकार. स्कोर कार्ड वरती 36 बनल्यात. 6 फलंदाज बाद झालेत. 6 बॉल आणि आता मात्र 49ची गरज. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आवश्यकता राहिली ती 49 धावांची. गोलंदाजी मार्क वरती शेवटचा आणि अंतिम षटक. सोनू पाटील स्वतः गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. या मॅच मध्ये सुरुवात चांगली केली होती सोनू पाटीलने. यावेळचा बॉल यष्टिरक्षकाचा वेध. यष्टिरक्षक चाणक्य पाठीमागे. आणखीन धक्का. फलंदाज बाद. आदरणीय नवीन बॅटर आनंदभाई कुमार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतात. आदरणीय रविराज भगत साहेब यांच्या माध्यमातून जर का षटकार आला आनंदभाई यांच्या बॅटमधून तर चौकार किंवा षटकार आला तर 1,000 रुपयाला कॅश प्राइज. स्वप्नीलजी दरेकर साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाला कॅश प्राइज. आनंदभाई यांच्यासाठी केवळ सोनूने कॅश देखील सोडली आहे. चौकारासाठी 1,000 रुपये. षटकारासाठी 2,000 रुपये. बॅकफुटला आलेत. ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक केवळ पाहतात. चेंडूला इथून अडवलं गेलंय. खरं तर चौकार देखील आलेला नाहीये. आनंदभाई यांना बॅटिंगसाठी आपण मैदानावरती पाहतोय. खरं तर या गोष्टीची चर्चा होत होती की आनंदभाई कधी बॅटिंगला जाते. हाफ ट्रॅकर बॉल होता. लॉंगॉनला केला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. झेल टिपण्यात येईल. धक्का आणखीन एक लागला. फलंदाज बाद. 8वा फलंदाज बाद. 37ला 8 बाद. सोनू आणखीन एक विक्रम करू शकतो. मला वाटतं जर का परेश आणि सोनूने जर का ठरवलं तर सर्वाधिक जास्त स्लिप देखील लावल्या जाऊ शकतात. क्रिकेटमध्ये आणखीन एक विक्रम नोंदवला जाऊ शकतो. 2 बॉल बाकी आहेत. खोलातला बॉल तेडी असताना वेध. विकेट प्राप्त. फलंदाज आला तसाच गेलाय. धक्का 9वा लागला. 9 फलंदाज बाद. 37ला 9 डाऊन. नऊ फलंदाज बाद झालेत. मला एका क्षणाला असं वाटलं की डिक्लेअर झाली की काय इनिंग. येणारे चेंडू राहिला तो अर्थात यापुढे 1 चेंडूचा केशेष आणि 48ची गरज. फायनलची मॅच. मास्टर सूर्या 11 या टीमने ही स्पर्धा जिंकली. ही मॅच जिंकली आहे. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन.